गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। आदित्य ठाकरेंना धूळ चाखणार असं विधानही सदावर्ते यांनी केलंय। बीडच्या अंबेजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झालाय। नवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके विधानसभा प्रचाराच्या मैदानात उतरले। लक्ष्मण हाके 100 मतदारसंघात प्रचार करणारे मनोज जरांगेंना मदत केलेल्या आमदारांविरोधात प्रचार करणार आहेत। आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आहे। अशीच भाविकांची गर्दी मुंबईतील प्रसिद्ध मंदिर म्हणजे महालक्ष्मी मंदिर इथे नवरात्रीनिमित्त आज पहाटेपासून रांग लागली आहे। नवरात्रीनिमित्त मंदिर प्रशासनाने सुद्धा चोख तयारी केली आहे। शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। पैठण तालुक्यातील कडेठाण येथील कोल्हापूर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आज अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सुरुवात झाली आहे। मंदिर प्रशासनाच्या वतीने 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। अकोला पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची चिन्ह दिसून येत आहे। काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोपही केलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायणगडावर 175 एकर मैदान तयार करण्यात आले, तर 200 एकरवर पार्किंग असणारे या कार्यक्रमासाठी मुस्लिम समाजासह सर्वांकडून 20 लाखांचा निधी प्राप्त झालाय। चंद्रपूरचे प्रसिद्ध देवी महाकाली मंदिर आज पहाटे खुलं झालंय। चंद्रपूरच्या या आराध्य देवीचं दर्शन आणि पूजेसाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्यात। गाभाऱ्यात आज थेट प्रवेश असल्यानं भाविकांनी दर्शन घेत मातेला साडी चोळी अर्पण केली आहे। विशाळगड प्रकरणातील आरोपीनं रामगिरी महाराजांची भेट घेतली। आरोपी रवींद्र पडवळने रामगिरी काडसिद्धेश्वर महाराजांची भेट घेतली। सोशल मीडियावर भेटीचा व्हिडिओ अपलोड झालाय। तुळजापूर इथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गरुडराज हनुमान रथाची प्रतिकृती साकारण्यात आली। गुलाब, झेंडू आणि इतर फुलांच्या सहाय्याने ही अतिशय देखणी प्रतिकृती साकारण्यात आली असून मंदिर परिसरात देखील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।